मुंबईतील सिल्वर ओक या बंगल्यावर बुधवारी रात्री अशी एक घडामोड घडली ज्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी त्यांचे आजोबा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे। ही भेट केवळ 10 ते 15 मिनिटांची नव्हती, तर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 3 तास बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा झाली आहे। पार्थ आणि शरद पवार हे केवळ आजोबा आणि नातू नाहीत, तर राष्ट्रवादीच्या 2 वेगवेगळ्या गटांमधील महत्त्वाचे चेहरे आहेत। त्यामुळे या 3 तासांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलंय। या भेटीमुळे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे शरद पवार पुन्हा एकदा मोठा राजकीय निर्णय घेणार का? गेल्या काही महिन्यांपासून शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत। काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। इतकंच नाही, तर शरद पवारांचे दुसरे नातू युगेंद्र पवार यांनीही मला पंतप्रधान मोदींचा अभिमान वाटतो, ते खूप चांगले काम करताय असं म्हणत त्यांच्या कामाची उघडपणे प्रशंसा केली होती। शरद पवारांनी एनडीए मध्ये येण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्र विलीनीकरण व्हावं अशी भाजपची भूमिका असल्याचं समजतं। त्यामुळे पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत या विलीनीकरणावरच महत्त्वाची खलबत झाली का, यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। शरद पवारांचं राजकारण हे नेहमीच गूढ आणि अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखलं जातं। ते पुढची चाल काय खेळणार याचा अंदाज त्यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनाही बांधता येत नाही। त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांना या भेटीबाबत विचारलं असता या भेटीमागे काय कारण आहे हे फक्त शरद पवारच सांगू शकतील असं म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणातील सस्पेन्स अजूनच वाढवलाय। या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे हे आदरणीय पवार साहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात। आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। पण गाठीभेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, अनेक महत्त्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठीभेटी होत असतात। मात्र या सर्व राजकीय चर्चांच्या पलीकडे जाऊन या भेटीमागे पीएम मोदी कनेक्शन असल्याचं देखील बोललं जात आहे। येत्या 16 ऑक्टोबर रोजी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शिक्षण संस्थेतील प्रेरणास्थळ या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या मोठ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आणि पूर्वतयारीच्या नियोजनासाठी बारामतीमधील हे 2 नेते एकत्र आले होते अशी ही माहिती समोर येते आहे। आता ही भेट केवळ बारामतीतील कौटुंबिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या नियोजनापुरती मर्यादित होती की या 3 तासांच्या चर्चेतून महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाणार, या गूढ प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।